का मॉल पहिलेच आहे. चला आता एंट्रन्स मध्ये घुसू. हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आहे ज्याच्यात मी डेली व्लॉग शूट करणार आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी रोज काय घडते माझ्या जीवनामध्ये हे तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे मी सांगणार आहे. आता मला जायचं आहे माझ्या शॉपमध्ये, जे ऑनलाईन सर्व्हिस सेंटर आहे, आणि तिथे गेल्यानंतर आम्ही काय काम करतो, कोणत्या प्रकारचे काम करतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आणि हा माझा मुलगा आहे, हे बघा. इकडे बघ घनशू, हाय बोलो सगळ्यांना. हां, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा, आमचा पहिला व्हिडिओ आहे म्हणा. हा, छान मजा येणार आहे ना. तू फक्त मोबाईल बघ नुसता. हां, हा मोबाईल बघत राहतो. आज शाळेला आणि चाट मारली आहे. शाळेत गेला नाही आहे आज. तब्येत बरोबर नाही म्हणून सांगत होता. आता मी जाणार आहो दुकानामध्ये, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे माझ्या शॉपसाठी. आता मी शॉपला जाणार आहे. चला आता मी निघणार आहो. माझी गाडी. चला, गेट खोलायचं राहिलं वाटते. आधी गेट खोलून घ्यायला लागेल. तर मित्रांनो, हे माझं छोटंसं शॉप आहे. या शॉपमध्ये मी ऑनलाईनचे सगळे कामं करत असतो. आणि तुम्हाला जर आमच्याकडून कामे करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट करू शकता. ऑनलाईनचे सगळ्या प्रकारचे कामं केल्या जाईल. पॅन कार्ड, आधार कार्ड, उद्यम आधार आणि इंडियन पासपोर्ट, वोटिंग कार्डशी रिलेटेड जेवढ्या काही सर्व्हिसेस आहे सगळ्या सर्व्हिसेसची रिलेटेड कामं केल्या जाईल. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत देव्या बघायला. यवतमाळच्या प्रसिद्ध अशा देव्या आहे, देव्यांची मंदिर आहे, बनवले जातात नवरात्रामध्ये. ते तुम्हाला आज दाखवणार आहे. खास करून जे भूत बंगला बनवलेला आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बाहेर बघू शकता, आता पाणी थांबलेलं आहे आणि दुपारचे 2 वाजलेले आहे. आणि आता मला जायचं आहे घरी, कारण की मुलीच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे गरबा डॅन्सचा. तर त्याच्यासाठी मला आता घरी जायचं आहे. पाणी थांबल्यामुळे आता मी दुकान बंद करून घरी जाणार आहे. तर मित्रांनो, तर आता मी घरी निघालच होतो घरी जायला, तर इतका पाणी येऊन राहिलं आहे की खूपच पाणी येऊन राहिलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता मित्रांनो, किती पाणी येऊन राहिलं आहे. इतका पाणी चालू आहे की खूपच पाणी चालू आहे. आता मला घरी जायचं होतं आणि म्हणजे कार्यक्रमाला पण जायचं होतं. काय माहीत जाणं होते की नाही, तर पाणी खूप चालू आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेमच आहे. आभाळ पण खूप आलं आहे. नवरात्रात मला 9 दिवस फिरायला जात होतं आणि आज स्पेशल करून भूतबंगला बघायला जायचं होतं. त्याच्यामुळे कॅन्सल होते की काय माहीत नाही, पण आता बघू काय होतं. मित्रांनो, आमची तयारी झाली आहे. आता आम्ही चाललो आहे भूतबंगला बघायला यवतमाळमध्ये. तर तू ये ना व्हिडिओमध्ये, तू नाही आहेत का? चल, तू बी घेऊन घ्या तू व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललो आहे आता. ते भूतबंगला नाही, भूतिया गुफा आहे. हां, भूतिया गुफा. आता मला काय एवढं समजत नाही का? बाहेर समजून राहिली का? आता मला नुसती बाहेर समजते, पण मी हवं नाही मित्रांनो. चल रे. हे बघा, हे चिल्लू पिल्लू आमचे, हे पण आमच्यासोबत येणार आहे आता भूतिया बंगला बघायला. भूतिया घर आहे का बंगला आहे काय आहे तर पाहू तिथं गेल्यावर. गुफा आहे का? मलाच माहित नाही का? तुम्हाला सगळ्याला माहित आहे, मलाच माहित नाही. खेड्यातल्या कोणाला म्हणून राहिली तू? मग तू पण खेड्यातलीच झाली ना. तर मित्रांनो, आमची झाली तयारी. आता आम्ही निघणार आहोत. काय भूतिया, काय गुळू भूतिया गुफा बघायला.
ठीक आहे चल मित्रांनो. तू हा बोलतो म्हणते चला हॅलो गाईस कर. हॅलो गाईस. बस झालं इतकंच. आमची तयारी झालेली आहे. हे बघा तिघं यांच्या आईची वाट पाहतो आम्ही आणि आम्हाला आता निघायचं आहे देवी बघायला. चला मित्रांनो तर बघा इथे खूप छान चालू आहे वाटप. मसाला भातचं वाटप चालू आहे आर्मी रोडला. आम्ही इथे थांबलो आहे सध्या आता मसाला भात खायसाठी. आम्ही आलो पेट्रोल भरण्यासाठी. इथे खूप गर्दी आहे तर आम्ही इथे थांबलो. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip, and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, oh. And अरे बापरे ना नंबर नाही लागत. उतर बे चल. मित्रांनो लाईन बघून तर तुम्ही बेहोश होऊन जाल बघू. एवढी मोठी लाईन आहे. आता माहित नाही रात्र लागते काय तर पाहू आता आपण. बरोबर गाड्या पहा आधी. बाप रे बाप. हो ना एवढ्या मोठ्या लाईन मध्ये अजून तर मला वाटतं एखाद्या किलोमीटरची लाईन आहे. खूप मोठी लाईन आहे मित्रांनो. इथे लाईन मध्ये आता आम्ही लागलेलो आहोत. बघू शकतो आमच्या मागे कोणीच नाही आहे कारण की आम्ही शेवट आहोत आणि इकडे खूप सारी मोठी अशी लाईन लागलेली आहे. इथून तर कमीत कमी अर्धा ते 1 किलोमीटर दूर अशी लाईन लागलेली आहे. कंशो इकडे बघ. तू लाईनमध्ये लागला आहे ना. तुला भुतिया गुफा बघायची आहे ना. हां छान मजा येणार आहे. लाईनमध्ये लागल्यानंतर आम्ही बघू आता किती वेळ लागते. तर मित्रांनो आता आम्ही थोडं दूर आलेलो आहोत तरी पण आता आमच्या मागे गर्दी तुम्ही बघू शकता. खूपच गर्दी वाढलेली आहे आणि एवढ्या गर्दीमध्ये तर आता खूप मजा येणार आहे बघायला. आता सगळेजण इथे तर म्हणून राहिले की खूप म्हणजे अशी भीती वाटेल पण आता पाहू काय होते ते. आमच्या मागे पण खूप गर्दी वाढलेली आहे.
हे बघा मित्रांनो लाईन किती दूर आहे. गाडी घेऊन गेल्यावर या खूप दूर लाईन. हे इकडली अर्धी लाईन आणि इकडली पण लाईन. इकडली अर्धा किलोमीटर दूर आहे आणि इकडं समजून घ्या 200-300 मीटर दूर. आता आम्ही जवळच आलो आहे लाईनच्या म्हणजे देवीच्या मंदिराच्या, पण तरी पण खूप गर्दी आहे. तर बघू किती वेळ लागतो. तरी मला असं वाटतं अंदाजे 10-15 मिनिट लागेल तिथे पोहोचायला. ठीक आहे मित्रांनो, एवढं वातावरण खराब असून पावसाचं आज दिवसभर यवतमाळमध्ये पाणी पडलं तरी पण एवढी गर्दी आहे की सांगूच शकत नाही. बघायला कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर गर्दी आहे आणि हा भूतिया सीन बघायला तर खूप जणांची गर्दी आहे. तर पाहू आता व्हिडिओमध्ये काय आहे, खरंच भीती वाटते की नाही. ठीक आहे, तर लोक तर बघून येणारे, त्यांचे रिएक्शन तर खूप खतरनाक आहे. म्हणजे असं वाटत आहे का त्यांना खूप भीती वाटली आहे. पण आता आम्ही आतमध्ये गेल्यानंतरच आम्हाला कळेल की काय आहे ते. तू घाबरणार आहे का? मी नाही घाबरत. हो का? तुला भीती वाटते का? नाही. कंची तुला भीती वाटते का? त्याच्या सगळ्यांना तर भीती वाटत नाही म्हणते, पण आता तिथे गेल्यानंतर पाहू कोणाला भीती वाटते तर. हा मित्रांनो, आता बघा आता झाला आहे जरा प्रवास चालू आमचा. आता भूताच्या गुफेत आम्ही घुसतो. तिकीट काढायची आहे. अरे बापरे, फ्रंट एंट्रीवर आहे आणि समोर गुफा आहे. आपण जाणार भक्तांनी गडबड करू नये, कोणीही मदत ट्रेनमध्ये लागू नये. आता आलो भूतिया एंट्रन्सवर. आता तिकीट काढली. आता तिकीट काढल्यानंतर 10 रुपये तिकीट आहे इथे. 10 रुपये तिकीटनुसार आम्ही जणांची तिकीट काढली आणि ह्या दोघांची तिकीट नाही लागली आहे. तर आता इथे एंट्रन्स आहे. एंट्रन्सवरती बघू आता किती मजा आहे तिथं. चप्पल तर इथेच काढा लागते. इकडंच काढून ठेव. एक काम कर ना, कार कशी काढा. एंट्रन्सवरचा सीन एवढा खतरनाक आहे. तर आता आतमध्ये किती खतरनाक scene आहे. अरे बापरे, डर का माहोल पहिलेच आहे. चला आता एंट्रन्समध्ये घुसू. हो चला आता नाही काढू दिला, पण जाऊ आता बाहेर. चला अंधार आहे. कोणाला भीती वाटली कोणाला नाही. तर तुला वाटली का आता भीती आतमध्ये? एकदम तू गुडू तुला भयंकर भीती आहे? हे तर एवढा खतरनाक सीन आहे बाबू, तुम्हाला का सांगू. आता तुम्हाला आल्याशिवाय माहीत नाही पडत. इथं येऊन पहिले एक वेळा पाहा लागेल, त्याच्यावरच नंतरच तुम्हाला माहीत पडेल. या मग भूतिया गुफा बघायला यवतमाळमध्ये. हो या लवकरात लवकर पाहायला, बघून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही तरी आत्ता पण बघू शकता की गर्दी किती आहे. गर्दी खूप सारी आहे. आणि आता आमचं झालं आहे भूतिया गुफा बघणं. आतमध्ये आम्हाला व्हिडिओ शूटिंग नाही करू दिली, पण तरी आम्ही प्रयत्न केला जवळपास भूत बंगला बघण्याचा. तर गर्दी तर खूप आहे, लाईन खूप मोठी आहे. तुम्ही लाईन बघू शकता इकडे. आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. धन्यवाद मित्रांनो.